श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. कसे आहात सगळे मैत्रिणींनो आणि दादांनो. खूप दिवस काहींनी व्हिडिओनं बनवणं आलं नाही, कारण की काही कारणामुळे 10-12 दिवस मी गावी गेले होते. त्या निमित्तामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. विचार केला गावाकडे गेल्यानंतर पण काही ना छोटे छोटे व्हिडिओ करून नक्कीच यूट्यूबला अपलोड करीन. पण काही कारणास्तव काही कामनानिमित्त घरातील छोटासा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या दगदगीमुळे किंवा कामामुळे मला एकही व्हिडिओ बनवण्यात आला नाही. तर लवकरच अधिक महिना येत आहे. अधिक महिन्याच्या निमित्त साधून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर अधिक मास कधी येत आहे? अधिक मास 2026मध्ये 12 महिने नाहीत तर 13 महिने आहेत. त्यालाच आपण अधिक मास असे म्हणतो. अधिक मास म्हणजेच मलमास होय. अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगानुसार जेव्हा एका वर्षात जास्त चंद्रमास येतो तेव्हा तो अधिक मास मानला जातो. 2026मध्ये अधिक मास हा 17 मेपासून 2026 पासून सुरुवात होईल व 15 जून 2026 रोजी समाप्त होईल. अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यात येणारा महिना आहे. तर अधिक मासामध्ये काय करू नये, जसं की दरवर्षी 12 महिने येतात, पण अधिक मास आला की असं समजायचं की 13 महिने ह्या वर्षामध्ये आलेले आहेत. हिंदू धर्मानुसार अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, त्या पण गोष्टीला मर्यादा आहेत. तर अधिक महिन्यामध्ये विवाह, मुंडन, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे शक्यतो टाळावे. कारण अधिक मास हा फक्त भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठीचा आणि लेक जावाई म्हणजे जसं की लक्ष्मी विष्णूचं रूप, तर त्यांची सेवा करण्याचा हा महिना आहे. तर अधिक मासामध्ये फक्त आपण भगवान विष्णूची पूजा करायची, भगवान विष्णूचं नामस्मरण आणि उपवास करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. वरील सांगितल्याप्रमाणे विवाह करणे, मुंडन करणे, गृहप्रवेश करणे, कोणत्याही नवीन व्यवसायाची आपण सुरुवात करू शकत नाही. तर तुम्ही नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करणं टाळा आणि उपवास आणि भगवान विष्णूची पूजा करा. भगवान विष्णूची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आणखीन भगवान विष्णूची पूजा कशी करायची, अधिक मासामध्ये काय काय करायचं, रोज देवापुढे कोणती रांगोळी काढायची, त्याच्याविषयी आणखीन एक छोटासा व्हिडिओ लवकरच बनवते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ अपलोड करते. माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. केलेली सेवा भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.